सगळ्यात आधी तुम्ही ही ग्रेव्ही बघा, झाली की नाही हॉटेल स्टाईल, आणि चवीला म्हणाल तर एक नंबर लागते. नमस्कार, मी पूनम, तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आज आपण अवघ्या 10 ते 15 मिनटामध्ये तयार होणारे मसाला पनीर किंवा पनीर मसाल्याची रेसिपी बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, खूप साऱ्या टिप्स दिलेल्या आहे. तर आधी ना इथे पाव किलो पनीरचे असे मी स्क्यूब करून घेतले आहे. तर पनीर तुम्हाला ज्या आकारात कट करून आवडत असेल तसं तुम्ही कट करू शकतात. इथे 2 छोट्या आकाराचे कांदे कट करून घ्या, 3 छोट्या आकाराचे टमॅटो, 8-10 लसूण पाकळ्या, 1 इंच आलं आणि 8-10 काजूच्या पाकळ्या घ्यायच्या आहे. आता वाटणासाठी कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल घ्यायचं आहे. या तेलामध्ये कट करून घेतलेले कांदे टाकायचे. कांद्याचा हलकासा रंग बदलेपर्यंत आपल्याला मीडियम फ्लेमवर आधी कांदा परतवून घ्यायचा आहे आणि मग आपण यामध्ये बाकीचे जिन्नस टाकणार आहोत. तर या ठिकाणी आपण टमॅटो टाकून घेऊयात. त्यानंतर लसूण पाकळ्या टाकूयात. तर लसूण पाकळ्या मोठ्या असतील ना तर एक 7-8 घेतल्या तरीही चालेल. इथे छोट्या होत्या म्हणून मी एक 10-12 घेतल्या आहे. आल्याचे तुकडे टाकले आहे, 1 हिरवी मिरची आणि काजू पाकळ्या टाकल्या आहे. आणि लवकर हे पदार्थ शिजावे म्हणून पाव चमचा मीठ टाकायचं आहे. तर या ठिकाणी मी काजू पाकळ्या वापरल्या आहे. समजा काजू पाकळ्या घरामध्ये अवेलेबल नसतील तर तुम्ही ना या ठिकाणी मगज बी वापरू शकतात. अगदीच मगज बी पण नसेल ना तर तुम्ही भाजून घेतलेलं बेसन पीठ वापरू शकतात. पण मगज बी आणि काजू पाकळी वापरल्यामुळे हिला थिकनेसपणा पण खूप छान येतो ग्रेव्हीला आणि अगदी हॉटेल स्टाईल चवीला लागते. या पद्धतीचं बघा आपलं हे मिश्रण भाजलं गेलेलं आहे. टोमॅटो अगदी सॉफ्ट झाला आहे. कांदा टोमॅटो एका ताटामध्ये काढून गार करायचा. तर यामध्ये ना पाण्याची आवश्यकता असेल तरच आपण पाणी वाटण करताना टाकायचं आहे, पण शक्यतो पाण्याची गरज पडत नाही. तर वाटण रेडी झालेलं आहे. आता आहे ना कढईमध्ये 2 मोठे चमचे इतकं तेल घ्यायचं आहे. तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकायचं. जिरं फुलू द्यायचं आहे. 1 तमालपत्र टाकायचं. त्याचबरोबर यामध्ये अर्धा चमचा आपण हळद घालून घेऊयात. आता हे सगळे सुके जिन्नस टाकत असताना, मसाले टाकत असताना गॅसची फ्लेम पूर्णपणे लो ठेवा, नाही तर मग भाजीचा रंग छान येत नाही. यामध्ये 1 चमचा कश्मीरी लाल तिखट पावडर, 1 चमचा धना पावडर, 2 चमचे किचन किंग मसाला टाकायचा आहे. हे सगळे मसाले व्यवस्थित परतवून घ्यायचे आणि यामध्ये लगेचच वाटण टाकायचं आहे. आणि वाटण मात्र आपल्याला अगदी तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे. तर गॅसची फ्लेम मी लो ठेवली आहे आणि यावर झाकण ठेवून हे आपण अगदी व्यवस्थित शिजवून घेऊयात. हे शिजवत असताना मात्र मध्ये मध्ये असं झाकण उघडायचं आहे आणि हे वाटण आपल्याला ढवळून घ्यायचं आहे, नाही तर खाली हे लागू शकतं. तर बघा ही प्रोसेस मी साधारण 2 ते 3 वेळेस केली होती. झाकण उघडून मसाला मी परतवून घेतलेला आहे. इथे छान आपलं हे वाटण शिजलं आहे. यामध्ये आता 2 मोठे चमचे फ्रेश क्रीम टाकायचं आहे किंवा घरातली दुधावरची साय तुम्ही फेटून यामध्ये ॲड करू शकतात किंवा 2 मोठे चमचे घरातलं फ्रेश दहीसुद्धा यामध्ये ॲड करू शकतात. यामध्ये 1.5 कप मी गरम पाणी टाकलेलं आहे आणि चवीनुसार मीठ टाकलं आहे. याला व्यवस्थित आधी मिक्स करून घेऊयात आणि याला एक उकळी आणून घ्यायची आहे. उकळी आली की यामध्ये आपल्याला हे पनीरचे स्क्यूब टाकून घ्यायचे आहे. आणि आता मंद आचेवर आपल्याला अर्धवट झाकण ठेवून ही भाजी चांगली 7-8 मिनटासाठी शिजवून घ्यायची आहे. तुम्ही भाजी बघू शकता काय मस्त तयार झालेली आहे. आता यामध्ये पाव चमचा गरम मसाला टाकायचा आहे आणि 1 चमचा कसुरी मेथी टाकायची आहे. कसुरी मेथी थोडीशी ना क्रश करून टाका, त्यामुळे हिला चव छान लागते. त्याचबरोबर 2 हिरव्या मिरच्या टाकूयात आणि थोडंसं सगळ्यात शेवटी पनीरचे स्क्यूब असे किसून टाकायचे, म्हणजे अगदी हॉटेल स्टाईल आपली ही ग्रेव्ही दिसायला दिसते. तर तुम्हीसुद्धा असा मसाला पनीरची भाजी एकदा नक्की ट्राय करा आणि कशी वाटली त्याचा अभिप्राय द्यायला तर विसरू नका. पण अजून तुम्ही चॅनलला फॉलो केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की करा आणि माझ्या व्हिडिओला लाईकसुद्धा करा. माझे व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तुम्ही शेअर करू शकतात. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद.